केलं पाहिजे. तुम्ही पाईपलाईन करणं म्हणजे गेट टुगेदर काय म्हणायचं त्याला, सार्वजनिक सामायिक पाईपलाईन काही ठिकाणी पैसे नसतील ते. आता आमची सुरुवातीला कॅनलवरून पाईपलाईन करायची होती, तर आमच्याकडं 20,000 रुपये सुद्धा नव्हते त्यावेळेला. काय 2,000 फूट पाईपलाईन करायची. तरी एक जण ते आम्ही काय केलं, तुला आम्ही हिस्सा देतो म्हणजे, पण तू 20,000 कर. त्याला त्याकडे 20,000 रुपये घेतले, म्हणजे समान पैसे भरले, पण तेवढं सुद्धा पैसे नव्हते. आज म्हणजे सांगायचं मला असं आहे, असे जे काही सामाजिक काम आहे त्यात सगळ्यांनी आपण भाग घेतला. आणि आतापर्यंत ही जे निसर्ग सौंदर्य असं कोकणात बघायला मिळतं. आता मला वाटतं ह्यात कोणी कोकणात सर्व्हिस केली वगैरे सर्व्हिस पण सर्वांना माहित आहे ना कोकण. नुसतं माहित नाही, 1-2 दिवस जाऊन कोकण कळत नाही, तिथं राहिले पाहिजे. शिक्षणाचं काय होतं, बरोबर आहे, बरोबर आहे. मी 10 वर्षाची सर्व्हिस केली आणि त्यांच्यामध्ये राहून ग्रामीण भागाचं काय त्यांची हे आहे अडचणी, बोली भाषा किंवा त्यांचं मन आपल्यापेक्षा ती चांगली माणसं सांगायला म्हणजे काय, त्यातल्या तर सोलापूरच्या आघाडीवर असतात कोणाला सांगायला म्हणजे सांगायला म्हणजे काय. आता ही तंटामुक्ती वगैरे ती आराराबान आता आली, पण ती पूर्वीपासून कोकणात आहे. तंटामुक्ती त्याचे 2 कमिटी असतात, एक मुंबईला असते एक गावात असते. आणि दोन्ही कमिटीचं त्यांचं होळी आणि गणपतीच्या वेळेला त्यांची मिटिंग असते आणि दंडात्मक कारवाई करते गावात. पोलीस स्टेशनला एक ही तक्रार झाली. आमचं पंढरपूरचं एक एसपी वर्धन PSI होतं मोठे, काय म्हणला येऊन काहीच उपयोग नाही मला, एक सुद्धा केस येत नाही मला इथं. म्हणजे असं आहे ते सांगायचं मला. आपली निसर्ग सौंदर्यामध्ये आज आपले गेट टुगेदर असं प्रत्येक खेडेगावने असं पाहायला पाहिजे. ही जी पर्यटन स्थळ आहे किंवा ग्रामीण भागाचं नैसर्गिक वातावरण असं कुठेतरी एक स्पॉट व्हायला पाहिजे, तिथे लोक जमले पाहिजे, असं कार्यक्रम व्हायला पाहिजे. आणि आता एवढं सांगायचं की ज्याला शक्य आहे, मी काही गावात धार्मिक कार्यक्रमाची भाग घेतो, आपली सिटी पण करतो सध्या. मग आता मला सांगितलं ना त्यांनी किती अध्यात्म ते आहे की 50% बाजू अध्यात्म आणि 50% आर्थिक आहे. साबळी जर म्हणतात तसं 50% आर्थिक आहे. आणि या दोन्हीची सांगड घ्यायला तर जीवन सक्सेस होतं. एवढं करून नमस्कार, मी दिलीप महादेश आहे. पहिल्यापासून जवळजवळ पंढरपूरमध्ये जातो, जन्मल्यापासून आतापर्यंत. माझं आयुष्य व्यवस्थित आहे, एक विशेष आहे. 2 मुलं मेडिकल सेक्रेट आहेत, ते काम करतात. ठीक आहे, बाकी माझं नाव पांडुरंग तुकाराम कोळीकर. BSc MSc केल्यानंतर राहुरी कृषी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून मी कार्यरत. त्यानंतर मी 2019 ला रिटायर झालो आणि मी BSc हॉर्टिकल्चर कॉलेज अकलूज पाणीवला आहे, तिथं प्राचार्य म्हणून सध्या कार्यरत आहे. सतीश कोंडे आणि एकच असायचो. आताच KN देशमुख त्यांनी आता सांगितलं की 100 एकर ही एकर, पण आता रिटायरमेंट नंतर लय शेतीमध्ये खर्चाच्या मार्गाने करू नका. ती फार मोठा माणूस आहे, कारण माझ्या आमदारचा फार अकलूजच्या आमच्या जवळचे नातेवाईक आहेत ते. पण एवढा शेतीमध्ये आता रिटायरमेंट नंतर खर्च करणं शक्य नाही. आता तुम्ही केलं हे तुमचं नशीब. आणि त्याच्यातून उत्पन्न सुरू झालं. 8-8 किलोमीटर आपण जर पाईपलाईन आणत जर आता बसलो, हाय ही तुटपुंजी साठलेली मी कधी निघून जाईल आणि परत आपल्याला ते हे होईल ते आपल्या लक्षात येणार नाही. हा, शेतकऱ्याला ते पहिल्यापासूनच मोठा माणूस आहे. त्यांनी सांगितलं ना 400 एकर जमीन आहे, त्यामुळे 4 एकर लोकांनी इथं जमिनी नाही त्या. त्यामुळे ठीक आहे, ज्याचे त्याचं हे असते. धन्यवाद. आता माझी मुलगी 2 मुली आहेत, मला एक मुलगा आहे. मुलगी पहिली कॉम्प्युटर इंजिनियर, ती US मध्ये असते, जावाई US मध्ये. दुसरं मुलगी डॉक्टर आहे, जावाई डॉक्टर आहे, ते पुण्यामध्ये हडपसरला असतात. आणि मुलगा इंजिनियर हे BSc ऍग्री MBA केलेला आहे त्यानं. तर तो असिस्टंट मॅनेजर होता ऍक्सिस मध्ये. सध्या आता त्यानं 1-2 महिने झालं त्यानं रिझाईन केलेला आहे आणि एक्सपोर्टचं 2 लायसन्स काढून आता तो सध्या त्याचा बिझनेस सुरू करणार आहे. ओके, धन्यवाद. मी आरोप पवार, रिटायर
2015 मध्ये रिटायर झालो. त्यापूर्वी कृषी विभागात सर्व्हिस केलं. 2 मुली 1 मुलगा. सगळ्यांची व्यवस्था. तर मी नरेंद्र उत्तर चेहरे एकमेकांचे बदलले ओळखायला त्रास होऊ शकतो. जसं आपल्याकडे काही जणांनी फक्त शेतीच केली तसं मी काहीतरी वेगळंच करत आहे. जसं कॉलेजमध्ये शिकताना मगाशी तुम्हाला उदाहरण दिली की हायस्कूल बाकीच्याच कॉलेजमध्ये करायचं, म्हणजे मी सपोर्टिंग किंवा एक्स्ट्रा क्युरिक्युलम ऍक्टिव्हिटीज करत होतो. कॉलेज संपल्यावरती कॉन्ट्रॅक्टर झालो, भारतात कॉलेजला ठिबक आणलं, ठिबक करून सगळ्या गोष्टी करत राहिलो. पण काम करतो, करतो. मला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. मुलगा माझी खताची फॅक्टरी सांभाळतो, माईक जवळ जा. खताची ऑर्गॅनिक मॅन्युअलची फॅक्टरी सांभाळतो आणि सबसर्फेस ड्रेनेज त्या याच्यामध्ये आदिवासी इंडियामध्ये एकच कर्नाटक सरकारचं सगळं काम मी सांभाळायचो. कारण पुढच्या वेळी बाकीच्या गोष्टी डेव्हलप करतो. त्या संशोधन किंवा डेव्हलपमेंटमध्ये जे सुख आहे किंवा हा निसर्ग परत जागेवर कसा आणला याच्यामध्ये जे सुख आहे ते बाकी कशात नाही. आज योगायोगाने येता आलं. काल रात्रीपर्यंत माझी मीटिंग चालली आहे. काही गुजरातची मंडळी आली होती. काल रात्री आज पोहोचले. धन्यवाद. माधवराव शंकर शिंदे, राहणार पाटकर, तालुका जिल्हा सातारा आणि सध्या राहतो सातारा सिटीमध्ये. मी या सर्वांच्या बरोबरच BSc झालो, MSc देशमुख आणि आम्ही दापोलीला झालो. आम्ही असं कॉलेजनंतर बरेच लांब लांब गेलो, पण कॉलेजमध्ये 6 वर्ष आम्ही जवळ होतो. तो त्याला आम्ही कुठ्या म्हणायचो आणि तो मला मने पुढे. तर आम्ही दोघेही अन्नाची मेसमध्ये जेवायला होतो. बरंचसं म्हणजे आमच्या दोघांचं तर कॉलेजमध्ये बरंचसं जवळीक होतं. कॉलेज नंतर तो गव्हर्नमेंट लागला आणि मी बँकेत लागलो. त्या सर्व्हिस नंतर मला 2 मुलं आहेत. 2 मुलं आहेत, दोन्ही इंजिनियर आहेत. 2 सुना आहेत, दोन्ही इंजिनियर आहेत. आणि एक मुलगा, एक सून ऑस्ट्रेलियामध्ये आहे. मुलगा आणि एक सून पुण्यामध्ये आहेत आणि गव्हर्नमेंट नोकरीला आहेत. मी नर्मदा परिक्रमा पायी केली. जर कोणाला मला सांगितल्याप्रमाणे अध्यात्मामध्ये आणि याच्यामध्ये जर काय सेवा करण्याची जर काही इच्छा असेल किंवा सहकार्य करण्याची इच्छा असेल तर नर्मदा खंडामध्ये बऱ्यापैकी आश्रमांची माहिती माझ्याकडे आहे. बऱ्याच ठिकाणी तर मी पायी परिक्रमा केली. शिवाय आता मी 1 महिना सेवेला जातो नर्मदा. मी आणि माझी मिसेस सुजाता शिंदे आम्ही 1 महिना नर्मदेच्या आश्रमामध्ये सेवेला जातो. जे नर्मदा परिक्रमा असेल त्यांची सेवा करण्याची इच्छा. कोणा त्यामध्ये काय हवा असेल तर ते अवश्य संपर्क साधावा. त्याची माहिती आपल्याला धन्यवाद. सुरेखा प्रत्येकाने सांगितलं की पाठीमागचा सपोर्ट किंवा बॅकअप, पण आम्ही बरोबर आहोत. आणि ते काय नोकरीमुळं मला जे आपण जे समाजात वावरतो आणि त्यांच्या अनेक प्रसंगाला किंवा कार्यक्रमाला मला जायला जमायचं नाही, ते मात्र सामाजिक भान सगळं घेणं सांभाळलं. प्रत्येकाने आपलं आपलं भरपूर सांगितलं. मला तर आता थोडस कन्फ्युज होते की नेमकं काय सांगावं. कॉलेजला येण्यापूर्वी आपण सगळे ग्रामीण भागातून जसे होतो त्याचा मी पण होतो. पण हे 7/12चा कोणीतरी उल्लेख केला, फारच त्यांचा वेगळा अनुभव सांगितला. मला मात्र हायस्कूल मधले NCC सर्टिफिकेट, सोशल सर्टिफिकेट असं सगळं होतं माझं. त्यामुळं मला 100 पैकी मेरिट मध्ये 105 गुण मिळाले होते. एक मगदूम माझ्यावरती होता कोल्हापूर त्या साईडचा, मग मी 2ऱ्या नंबरला होतो मेरिट. BSc झाल्यानंतर MSc करायला राहुरीला काय ऍडमिशन मिळणार नव्हतं. त्यांचे चंद्रकांत दळवींचा CGPA 310 होता आणि माझा होता 303. का कमी झाला तो CGPA त्याचं गमतीशीर उदाहरण आहे. बेंदुडे माझ्या मागे बसले होते. तर आज नाही इथं आलेलं आमचा पार्टनर अनिल ढगे,
त्याला ते संगीताची आवड आणि ढोलकी वाजवायला तो विद्यार्थी सहाय्यक समितीच्या तिथे जायचा आणि मी त्याला माग सोबत जायचो. त्यामुळं काय आमचा अभ्यास काय बरोबर झाला नाही आणि सेकंड इयरला CGPA 2.27च्या खाली आला. ते पत्र गेलं कॉलेजच्या घरी आणि अचानक वडील आले आणि खिशामध्ये दाखवलं त्यांनी काय आलंय. व्हाईस चान्सलरच्या सहीचं पत्र होतं, प्रिन्सिपलचंही नाहीये, की आपल्या पाल्याच्या अभ्यासामध्ये लक्ष नाही तर त्याला योग्य ते सूचना द्या. आणि वडिलांनी रूम मध्ये बघितलं तर ते पाटला ढोलकी लटकवलेली होती. मला सांगितलं हे पत्र असं आलंय आणि हे उद्योग चाललेले आहेत का. तर ही पेटी सगळ्यांच्या पेट्या होत्या, माझी तशी म्हणजे ती भर आणि आपण आता जाऊया परत. एक 7-8 मेंढ्या घेतो. आमच्या शेजारी एक चांगला मेंढपाळ होता, हनुमंता नाव त्याचं, त्याच्याकडून मी 7-8 मेंढ्या घेतो आणि आपण सुरू करून देऊ मेंढ्या सांभाळायचं काम. काय करायचं मी म्हणलं आता सुधारणार, आता नाही चूक करणार. मग त्याच्या अगोदरच बेदगुडीने आमची रूम सोडली होती. तू पुढच्या वर्षी आमच्या सोबत आला नाही, यांच्या नादाला लागून काही खरं नाही. पण मला तिचे सोजवळ सज्जन असे रूम पार्टनर मिळाले प्रभाकर आणि त्यांना मी असं काय कॉलेजमध्ये त्रास द्यायचो. हे काय माउथ ऑर्गन वाजव, बासरी वाजव आणि ते 6 ते 7 हा अभ्यास करायचे. मी म्हणायचं 6 ते 7 ही काय अभ्यासाची वेळ आहे का. जिमला जायला पाहिजे, फिरायला कोणीतरी डेक्कनला जात होतं नटराज थिएटर समोर, तिकडे जायचं सोडून हे अभ्यास करत बसायचे. मग मला काय मी त्यांना फार त्रास दिला, पण त्यांनी चकार एक शब्दानेही माझ्याचे कधी बांधले नाही. असं करत आमचं BSc अग्री झालं. कर्नालला गेलो आम्ही. मला आठवते चांगले प्रकाश जगदाळे, बाळासाहेब व्यवहारे आणि अजून एक जण होता. आम्ही हे बाळीनगरला हायस्कूलला होतो 8वी ते 11वी. म्हणजे आम्ही लोक 1971 पासून बरोबर आहे, म्हणजे किती 50-55 वर्ष झाली. हा, एवढ्यापासून आम्ही एकमेकाला हे करतोय, बरोबर आहे. म्हणजे किती असोसिएशन आमचं किती जुनं आहे. नंतर NDRI कर्नालला गेलो, MSc झालं. अंगामध्ये सगळ्या तुमच्याप्रमाणे मलाही खूप मस्ती आली. घरी जायचं, शेती करायची आणि चांगला आता गुरांचा गोठा तयार करायचा असं ठरवून आलो. घरी सांगितलं की असं असं प्रपोजल आहे, मला करायचे. तर वडिलांनी विचारलं ठीक आहे, जनावरांना चारा कुठून आणायचा, त्याच्यासाठी पाणी पाहिजे, जनावरांना प्यायला पाणी पाहिजे. आमच्या तिथं पाण्याचा एवढा दुष्काळ होता. आता सगळ्यांना दिसतंय श्रीगोंदा फ्लरिश आहे, परंतु तेव्हा हा जो पर्जन्य छायाचा प्रदेश श्रीगोंदा तालुका, आमचं पाण्याची फार दुर्भिक्ष, उन्हाळ्यात पाणी पण प्यायला नसायचं. त्यामुळे आमचं जनावरांची डेअरी, दूध वगैरे सगळं विचार संपला. मग मी इकडे कसं काय आलो, तर त्याचं कारण घडलं असं की सकाळी मला वडिलांनी सांगितलं की हे सुफला आहे खत, ते घे आणि मिरचीच्या रोपांना ते टाकून ये. मिरचीच्या रोपांना सुफला कसं काय टाकायचं. मी विचार केला की आपण 21 दिवसानंतर ते सॅपलिंग आपल्याला रिप्लेस करायचं असतं. आता सुफला आपण सगळे केमिस्ट्री शिकलेले आहेत, ह्याचा उपयोग होणार नाही, ते असंच व्हायला जाईल वगैरे अक्कल शिकवायला लागलो. सगळ्यांना माहिती ती पिढी किती कडक होती. आपली हिंमत नसायची त्यांना आर्ग्युमेंट करायची आणि उलट बोलायची. मग ते वडिलांनी सांगितलं तुला काय सांगितलंय, घमेलं उचल आणि तेवढं टाक तिकडे. मग मी मिरचीच्या वाफ्याचे ह्याच्यावर बसलो वरण्यावरती आणि मी विचार केला, जसं सगळे धार्मिक गोष्ट अध्यात्म वगैरे, आणि ते खरोखर मला त्या मिरचीच्या उरड्यावरती एनलाइटनमेंट झालं की आपण इथे राहून आपली काही प्रगती होणार नाही, कारण आपल्याला संधी नाहीये. आणि कुटुंब व्यवस्थेमध्ये वडील मग मोठा त्याचा मोठा मग आपला नंबर लागेपर्यंत डिसिजन मेकिंगला आपल्याला फार अवघड होणार आहे. मग मी म्हटलं आपण इथे नाही थांबलं पाहिजे. मग मी पुण्याला गेलो. पुण्यामध्ये अग्रवाल तालीम आहे, तिथे राहिलो मुलांच्या बरोबर. इथे व्यायाम करायचो आणि अभ्यास करायचो, जनरल रीडिंग. आणि त्यानंतर आय थिंक ऑगस्ट ह्याच्यामध्ये
सॉइल कन्झर्वेशन मध्ये मला ते जॉब मिळाला. मी पहिल्यांदा मोहोळला जॉईन झालो, 5 महिने तिथे राहिलो. लोक एक दिवस सटकले तर ते मी लांब केस वाढवलेले ते त्यावेळेस हे आलं होतं ना, हिप्पी. खाली जे बॉटम असायचं मोठा बेल बॉटम, तर ते ऑफिस मधले लोक सगळे हसायचे माझ्याकडे बघून, हा काय आहे मी याचा अवतार. आणि ते माझी चेष्टा करायचे, मस्करी करायचे. मला एक दिवस हे झालं आणि मी उठलो आणि सरळ याला गेलो, एअरफोर्स मध्ये भरती व्हायचं. तो कॉल आला होता, मला एक फॉर्म भरलेला, तर तिथे काही सिलेक्शन झालं नाही. चांगली गोष्ट झाली आणि परत आलो. MSc बँकेमध्ये मी अर्ज केला होता, परीक्षा दिली होती. एक दिवस मी त्या MSc बँकेचा इंटरव्ह्यू देऊन माघारी येत होतो. शिवाजीनगर बस स्टँड वरती उतरलो. तेव्हा पहिली MPSC होती, प्रिलिम आणि मेनची. प्रिलिम क्लिअर झालेली होती, मेन साठी मी आलो होतो, नंबर आला होता. मला रस्त्यामध्ये 3 लोक अजूनही आठवतात, प्रकाश जगदाळे, KM देशमुख आणि हे रसा. अरे तू कुठून आला, कुठं चालला, इकडे MPSC परीक्षा चालू आहे, काय चाललंय. मी त्यांच्या मागे मागे आलो आणि त्यांनी रूम घेतला होता. त्यांच्या रूम मध्ये घुसलो. 3च कॉट होत्या आणि टेबल एकाला एक जोडून मी आपला तिथे मुक्काम ठोकला. यांचे पेपर वेगळे होते, माझे विषय वेगळे होते. हे पेपरला गेले की मी त्यांचे नोट्स वाचायचो किंवा रात्री हे 12-1 पर्यंत डिस्कस करत बसायचे. मी तोंडावर पांघरून घेऊन ते ऐकायचो त्यांची चर्चा. आणि हे झोपले सकाळ पहाटे की मी उठून त्यांच्या नोट्स वाचायचो. असं मग मी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये MPSC क्लिअर झालो. मेरिट मध्ये पण आलो. त्यावेळेस मग DYSP झालो. आणि पुढची स्टोरी भरपूर मोठी आहे. DYSP झाल्यानंतर मग गरड साहेबांनी सांगितलं की आम्ही ऑल इंडिया सर्व्हिस मध्ये एंट्री केली. नोकरी करत असताना भरपूर वेगळे वेगळे अनुभव आले. त्याच्यामध्ये नक्षलवाद कसा हाताळावा, इथे माझी पोस्टिंग झाली होती 90s मध्ये याला चंद्रपूर मध्ये. त्यावेळेस मी बेसिक काम चांगलं केलं. पुढे मुंबईमध्ये क्राईम मध्ये काम करताना मला पुष्कळ चांगलं काम करायची संधी मिळाली. परवा 4 दिवसापूर्वी तुम्ही बातमी ऐकली असेल, अबू सालेमला जन्मठेपेची जी शिक्षा झाली त्याच्यामध्ये माझा रोल खूप मोठा होता आणि त्याला 25 वर्षानंतर सोडून द्यावं म्हणून त्यांनी केलेलं पिटिशन कोर्टाने फेटाळून लावलं. जे बेसिक वर्क आम्ही चांगलं केलं होतं त्याचा रिझल्ट म्हणजे आता तो मरेपर्यंत जेलमध्ये राहील. असे जे आंतरराष्ट्रीय जे टेररिस्ट आहेत, गुन्हेगार आहेत, अशा लोकांच्या विरुद्ध कारवाई करण्याची मला संधी मिळाली. नंतर 2016 साली मी IGANO म्हणून गेलो, अँटी नक्सलाइट ऑपरेशन. आणि तिथे मला जे बेसिक काम करायला संधी मिळाली त्याचा उपयोग मी असा केला. गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर ह्या जिल्ह्यामध्ये 2,05,000 विद्यार्थ्यांना जे आपण बेसिक मी त्यांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली आमच्या सिस्टम मार्फत. आणि नक्षल दलमध्ये जे एंट्री होतात त्यांना जे रिक्रुटमेंट फायटर्स मिळतात ते कसे बंद होतील याच्यावरती काम केलं. आणि त्याचा रिझल्ट आता आपण बघताय, सगळे वाचताय की नक्षलवाद जवळजवळ संपुष्टात आणला गेला. असं बेसिक काम करायला मला मिळालं. आणि ते कशामुळे, ते मी आपल्या कॉलेजमध्ये जे बेसिक शिकवलं जायचं, कॉलेजमध्ये जे क्विज असायची त्याच्यामुळे सतत अलर्ट राहणं, प्रॉम्प्ट राहणं. त्याच्यानंतर मी कर्नालला जे आहे तिथे प्रकाश आहे, नंदू आहे, तिथे आम्हाला एक रिसर्च टेक्निक नावाचा विषय होता. त्याच्यामध्ये जे शिकवलं गेलं स्टॅटिस्टिक्स, आणि माझं MSc ह्याच्यात होतं इकॉनॉमिक्स, स्टॅटिस्टिक्स अँड मॅनेजमेंट. त्याचा मला फायदा मिळाला आणि त्याचा मी बरोबर उपयोग करून घेतला नोकरी करत असताना. आणि प्रोपगंडा मॅनेजमेंट अशा ज्या विषयामध्ये मला सक्सेस मिळालं, त्यामुळं नक्षलवाद संपत येते. आणि नंतर मी शेवटी पुण्यात आलो, शेवटच्या फेजमध्ये 10 महिनेच राहिलो, जॉईंट CP म्हणून रिटायर झालो. रिटायरमेंट नंतर मध्ये बरेच वाईट काळ होता, पण आता मी शेती करत आहे, पुण्यात राहतो, घरी जातो. तैवान पीक जातीचं पेरू लावलेलं आहे, बऱ्यापैकी त्यातूनही पैसे मिळत असतात. आणि शेतीमध्ये इंटरेस्ट आहे.
दुधनी यांचं गायडन घेतो, कधी मला आंबे पाहिजे, गरड बसले होते. हा, त्यांचं ऐकून मी बांबू पण लावले. आणि खरंच आहे ते बांबू, माझा पोरगा मला म्हणतो, बांबू लावले नाही डॅडी, मी ते तोडणार नाही, मस्ती म्हणून ठेवणार आहे. खरंच ऍक्च्युअली सांगते, बांबू मी 1.5-2 एकर आहे. पण ती जे कार्बन वगैरे जे संज्ञा सांगितलं त्यांनी, खरंच आहे ते. जो आपल्याला पीस पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे आणि ब्युटी पाहिजे, हे सगळं काही त्याच्यातून मिळतं. शेती करावी, पैसा तर आपण सगळ्यांनी व्यवस्थित कमवलाय, पुढच्या पिढीलाही आपण योग्य शिक्षण दिलं, मार्गदर्शन दिलेलंच आहे. आता आपण आपल्या मस्तीत जगलं पाहिजे. आणि शेवटचं की लांबतुरे बसले होते, गेले खरोखरच त्या माणसाने जे एवढी मेहनत घेतलेली आहे, आपण सगळ्यांनीच प्रत्येकाने त्यांना सांगितलंय की त्यांच्यामुळे आपण एकत्र आलो. आता पुढेही आपण असंच एकत्र येत राहू. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार मंडळी, नमस्कार ताई मंडळी. मी अनिल घरवट आणि 2 वर्ष मी धुळ्याला होतो. खरं तर म्हणजे ॲग्रिकल्चर कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं हा माझा निर्णय. शेती हे माझं पॅशन होतं. आमचे बंधू प्रकाश यांना म्हणजे नट बोल्ट वायरी स्टेरिओ असल्याचे इंटरेस्ट होता. परंतु दोघे एका ठिकाणी जर खर्च कमी येईल म्हणून आम्ही दोघंही ॲग्रिकल्चरला आलो. पण त्यात असं झालं की याला मिळालं पुण्याला ॲडमिशन, मला मिळालं धुळ्याला ॲडमिशन. आता धुळ्याला गेलो आणि मी फार झोपाळू, अजूनही झोपाळू दे. आणि फारसे काय अटेंड कॉलेज वगैरे काय कमी व्हायचं, पण इंग्लिश बरं होतं. त्याच्यामुळे नगर जिल्ह्यातले हे पोरं सगळे मराठी मिडियमचे आलेले माझ्याकडे यायचे, ते समजून घ्यायला त्याचाच माझा अभ्यास होऊन जायचा. मला स्कॉलरशिप होती तिथं. त्याच्यानंतर पुण्याला आलो ट्रान्सफर करून. आणि पुण्याला आल्यानंतर अभ्यासाची तशीच रूम होती, पण आपल्या मित्रमंडळीला अक्षर बरं होतं म्हणून कॉप्या लिहून द्यायला बारीक अक्षरामध्ये चिठ्ठ्यांवरती, ते करताना माझा अभ्यास होऊन जायचा. आणि असं BSc ॲग्री होऊन गेलो. आणि नंतर BSc ॲग्री झाल्यानंतर म्हणजे 79ला बाहेर पडलो, 81ला आमची लग्न झाली. तर आमचे बंधू प्रकाश, आमच्या वहिनी, आमच्या मामांचीच मुलगी, यांचा पहिला टाका भेटलेला. त्याच्यामुळे आमच्या वहिनीची मैत्रीण मला बायको मिळाली. आणि सुदैवाने 36 गुण आमचे जुळले, त्याच्यामुळे काही वादच नव्हता. आणि तेव्हापासून प्रपंच चालू आहे. त्या दोघांच्यामुळे आमच्या तब्येती चांगल्या आहेत. कारण इतक्या आग्रह करून खाऊ घालतात की वाढलेली चरबी कमी करण्यासाठी झकमारीच व्यायाम करावा लागतो. त्याच्यामुळे सगळे आम्ही आता मजबूत आहेत, एकत्र राहतो, एकाच घरात राहतो, एकाच गाडीतून आलो. आणि आम्हाला दोघांना मुलं आहेत, त्याला 1 मुलगा 2 मुली, मला 1 मुलगा 2 मुली. सगळं बॅलन्स मध्ये कार्यक्रम. माझी 1 मुलगी, तिने MSc ॲग्री केलं, प्रोफेसर होती. लग्नानंतर पोरं बाळा सोडायचं म्हणून त्यांनी ती नोकरी सोडली. आता ती क्लासेस घेते. जावई जुवारी मध्ये चांगल्या स्टेट लेवलच्या पदावरती आहेत. दुसरी मुलगी पुण्यामध्ये, तिचे मिस्टर PNG ज्वेलर्स मध्ये मोठ्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये मोठ्या पदावरती आहे. ती योगाचे क्लास घेते. थोरली मुलगी औरंगाबादला मुलांचे 10वीपर्यंतचे क्लास घेते. आणि मुलगा शेअर ट्रेडिंग मध्ये काम करतो, नवी मुंबईला असतो. त्याची बायको पोलीसमध्ये सायबर क्राईम मध्ये ती तिथं काम करते. असं सगळ्या गोष्टीत चाललंय. बाळासाहेबांचे प्रकाशला बाळासाहेब म्हणतात आमच्याकडे सगळे. तर प्रकाशला सुद्धा 2 मुली 1 मुलगा. मोठी मुलगी पुण्याला आहे, तिचे मिस्टर फार्मास्युटिकल कंपनी आहे त्यांचं चांगलं जोरात चालू आहे. धाकटी मुलगी तिने सायकोलॉजीमध्ये MA केलं आणि पुण्यामध्येच ती पण चांगला जॉब करते. तिचे मिस्टर इन्फोसिसमध्ये आहेत. आणि मुलगा ह्या NODC मध्ये कंपन्या असतात, त्यांना काही मटेरियल सप्लाय करण्याचे कॉन्ट्रॅक्ट्स घेतात. तर अशा पद्धतीने चाललेली शेती खंडाने वाट्याने घेऊन टाकलेली. डोक्याला काही टेन्शन नाही. मी आपला शेतकरी संघटनेच्या कामामध्ये फिरत असतो. बायको म्हणते अहो कधीतरी घरी थांबायचा, म्हणला तर रिटायर झाल्यावर थांबून तेव्हा तुम्ही वर जाऊस तर रिटायर होणार नाही. त्याच्यामुळे आता काय दृष्टीपथात माझं तरी रिटायरमेंट दिसत नाही. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जे स्वप्न घेऊन आम्ही काम करतोय ते पुरं व्हावं, याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची शुभेच्छा पाहिजे. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. मी संजय राजकर, मी माळेनगर येथे असतो.
आणि तिथे मी आमची वडिलांची शेती करत आहे सध्या. आता मुख्यतः पीक आमच्याकडे ऊस आणि केळी. केळी म्हणजे या 5 वर्षापासून वाढली, नाहीतर पूर्वी ऊसच होता. परंतु गेल्या 2 वर्षापूर्वी मी थोडा नवीन पीक घेण्यासाठी ड्रॅगन फ्रूट लावलेला आहे शेतामध्ये. आणि त्याचं उत्पन्नही चांगलं आहे, पाणी कमी लागतं, मजुरी कमी लागतात असं आहे. मला 2 मुली आहेत, दोघींची लग्न झाली, दोघीही पुण्यामध्ये आहेत. आणि जावई सुद्धा त्यांच्या बिझनेसमध्ये सक्रिय आहे. मी आणि माझी पत्नी दोघेच आम्ही इथं महेंद्रगडमध्ये असतो आणि येऊन जाऊन दर महिन्याला मुलींना भेटून, नातवांना नातींना भेटून येतो. धन्यवाद.